नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नदानाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरिता नवीन लेखाशीर्षक या ठिकाणी मंजूर करण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण GR आहे. या GR अंतर्गत बघितलं तर महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 7/2/2025 रोजीचा हा GR आहे. आणि या GR अंतर्गत विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरता योजनेच्या लाभाकरता माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तसेच विभागाच्या दिनांक 20/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करून 170 रुपये प्रति लाभार्थी या रकमेमध्ये वाढ करण्यात आली. आणि आता यामध्ये बघितलं तर 14 जिल्हे APL शेतकरी DBT योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्षक प्रस्तावित योजनेकरता वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालयात सूचित करण्यात येते की त्या अनुषंगाने या ठिकाणी जे आहे लेखाशीर्षक उघडण्याची शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता यामध्ये बघितलं तर आता जे लाभार्थी आहेत त्यांना थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच त्यांच्या आधार कार्डवर ही आता पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे थेट जमा होतील. तर अशा प्रकारे बघितलं तर छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अन्नधान्याऐवजी रोख रक्कम जमा केली जाते. प्रति लाभार्थी 170 रुपये याप्रमाणे जमा केली जाते. आणि आता ही रक्कम जी आहे DBT अंतर्गत जमा केली जाणार आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.